काय चाललंय? यांना पोहायला शिकवतोय. रोहित, आय एम सिरियस. अगं सोसायटीचा मेंटेनन्स भरायला आलो होतो. बघितलं तर चॅम्पियनशिपची तयारी सुरू आहे. तसा आलोय मी 4ला, पण इथे मस्त अड्डा जमला होता म्हणून थांबलो थोडा वेळ. थोडा वेळ. 7 वाजलेत. अरे 3 तास खेळतोय आपण. काय कमाल स्टॅमिना आहे आपला. मला इथे वेड लागायची पाळी आली होती, माहितीये तुला? तू कुठे हरवलास का बेशुद्ध पडलास का कुणी किडनॅप केलं तुला? हे असं आपल्यात काही होत नाही का अद्या? विनोद सुचतायत ना तुला? बघ तू, मीच एक दिवस गायब होणार, मग कुठेतरी लपून बसून तुझे हाल बघणार. हे असलं होऊ शकतं ना आपल्यात? हो 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 हो. ए सॉरी सॉरी सॉरी. हे बरं आहे आपलं, काही करायचं आणि सॉरी म्हणायचं. हे बघा, आता मला हात लावायचा नाही. ए बा उचलून तर अजिबात घेऊ नकोस. उचललं. आता मला घरी घेऊन जाऊ नकोस. बरं घरी जाऊ. चल. ए रोहित दादा क्वीन. उचलली आहे ना, घरी घेऊन चाललोय. उतरव मला खाली. नाही उतरवणार. सोड ना. सॉरी यार. रोहित, आद्या. रोहित. आज पुन्हा रविवार आला. आज गेट टुगेदर मध्ये काय स्पेशल आहे? बरं झाला तू साखरपुडा उरकून घेतलास, नाहीतर आम्हाला वेगळाच डाऊट होता तुझा आणि संदीपचा. काय हे पण तुम्ही खरंच ग्रेट आहात यार. थँक्स. ए आता तू काय आम्हाला सेंटिमेंटी होऊन दाखवणारच की काय? हा ए तसं नाही रे, पण एवढं सगळं तुम्ही एवढ्या लगेच केलं. हे खरं तर मी पार्टी देणार होतो. हा असू देत असू देत. ह्याची पार्टी म्हणजे याच्या मुलाच्या मुंजीलाच मिळाली असती. किंवा नातवंडाच्या प्रमोशनला वगैरे. किंवा याच्या पणतूने ना वेगळ्याच अंतराळ यानाचा शोध लावला म्हणून याने दिली असते आपल्याला पार्टी. ए काय ए पण सिरियसली मुलगी खरंच गोड्या. लांब राहा. नाही नाही, म्हणजे तू स्वतः शोधली असतीस ना, त्यापेक्षा काहीच्या काही छान मुलगी शोधली तुझ्या घरच्यांनी. ए आणि इंडिपेंडंट आहे ती. वाव, म्हणजे याला टाकून एकटीच फिरणार. बरं, हे भंक सपाट आवडी निवडी मॅच होत आहेत ना? मला जाम आवडतात डेली सोप्स. म्हणजे कसं इतकं सगळं आपल्याच आयुष्यात घडते असं वाटतं ना. ए तू ती काय सांगू कुंकवाला बघतेस? तू पण? मी पण. बघ ना, कसला तो मूर्ख दिग्विजय त्या सोन्यासारख्या वसुंधरेला सोडून त्या हलकट कामिनीच्या मागे लागलाय. अगं हो, अगं काय मग, कशी आहे ती? ए दिग्विजयला अजिबात शिवाय घालायची ना, काही एक चूक नाही त्याची. इनफॅक्ट गुरुवारच्याच एपिसोडमध्ये वसुंधरेला कळलंय ही कामिनीने ब्लॅक मॅजिक करून त्याला तिला डिवोर्स द्यायला लावलाय आणि स्वतःच्या प्रेमात पडलाय, माहितीये? बघ, साखरपुड्यामुळे इतके एपिसोड मिस झालेत ना माझे. दीपकच्या गावी जावं लागलं ना. कधी कधी वाटतं का केला साखरपुडा. मग अजून काय घडलं गेल्या आठवड्यात? बाप रे, एवढं सगळं घडलं गेल्या आठवड्यात. मग आहेस कुठे तू? गावी. नाही म्हणजे मागच्या वेळेस भेटलो होतो तेव्हा बरं चाललं होतं शरद आणि निशाचं. आता निशा माझी मैत्रीण आहे का तुझी? मी सांगतोय ना, त्यांचा निर्णय झालाय, ते वेगळे होत आहेत. हल्ली डिवोर्सचं प्रमाण खूपच हो वाढलं ना. माझाच एक मित्र आहे शरद म्हणून, त्याचाही डिवोर्स होतोय. त्याची बायको आहे ना निशा, ती रोहितची. इनफॅक्ट अख्ख्या ग्रुपचीच खूप चांगली मैत्रीण आहे. माझे काका वकील आहेत. त्यांच्याकडे सतत येत असतात डिवोर्स केसेस. म्हणजे तुम्ही मला वेड्यात काढाल, पण गेल्या वर्षी तर त्यांनी चक्क 125 घटस्फोट दिले होते. माझ्या साखरपुड्यात आले होते, इतके इमोशनल झाले होते. म्हणाले, पोरी कधीही गरज लागली तर हाक मार, घरी येऊन डिवोर्स करून देईन. अरे जर अशी परिस्थिती असेल तर लग्न करण्याच्या फंदात पडाच का? करेक्ट. मी सुद्धा हाच विचार केला होता. म्हटलं होपलेस आहे सगळं. पण मग एका गोष्टीने मला धीर दिला. कोणत्या? रोहित आणि आद्या. अगं कमाल आहे ते दोघे. मी कधी रोहित आणि आध्याला पाहिलं ना, तरी मला ख्रिश्चन लग्नातल्या केकची आठवण येते. त्याच्यावर चिकटवलं असतं बघ बावला बावलीचं,
कायमचं सुखी कपल. नाही नाही मग मजा काय नाही तसं नाही आद्या, म्हणजे तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. तुमचं छान चाललंय, पण सतत गोड गोड असेल तर मग मजा काय ना हा. आयुष्यात. लुटूपुटूची का होईना भांडणं असावी. हे मात्र खरंय. म्हणजे भांडणं मिटवताना ना प्रेम जास्त वाटतं असं ऐकलंय. म्हणजे माझं लग्न झालेलं नाहीये, पण मी जनरल सांगते. म्हणजे बघ ना कपल्स मध्ये ना खूप भांडणं होतात. पार्टी छान झाली, दीपक खुश होता. जेवण पण चांगलं होतं. रोहित, आपण आपलं आयुष्य खरंच खूप बोरिंग आणि मचूळ करून टाकलंय ना. असंच काढायचं आपण अख्खं आयुष्य कंटाळत. तुला माझ्या बरोबर काहीच मजा येत नाही ना रोहित. खरं सांग, खरं सांग रोहित, खरं सांग. म्हणजे तशी येते. आणि अशी हे बघ आद्या, मजा मजा म्हणजे नक्की काय आहे आयुष्य? देवा, रोहित तू केवढा फिलॉसॉफिकल होतोयस. म्हणजे बघ परिस्थिती केवढी भीषण येते. तू भयानक दुःखी आहेस माझ्या बरोबर रोहित. हे बघ माझं उत्तम चाललंय. तू उगाच मला दुःखी बिक्की करण्याच्या भानगडीत पड नका. आणि इंजेक्शन दिलेल्या घोडीसारखी खिंकतेस काय एवढ्या रात्री? ओके सॉरी. बघितलं, संपलं आपलं भांडण. हो ग, जरा जास्तच आनंदी आणि सगळं सरळसोट करून टाकलंय आपण आपलं. काहीच अनएक्सपेक्टेड नाही. बटरस्कॉच आईस्क्रीम मध्ये पण केवढी अडचण असते रे बघ. युजलेस आहेस तू. मी पण. अद्याप भांडायला हवं याच्यावर पण दुमत नाही आपलं. शी नाही तर काय शीच. ते काय नाही. आता काहीतरी मार्ग काढायला लागेल आपल्याला. येस. हा फुक्कट होल देऊ नको. नाही सुचलंय खरंच. खरंच खरंच नाही, मी म्हणत नाही सर्वोत्तम आहे, पण ट्राय करायला काय हरकत आहे? काय? तुला आठवतंय आपण कॉलेजमध्ये गेम खेळायचो? खो खो. खो खो नाही ग, व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डेला राडा होणार आहे आधीच आपल्याला कळायचं. मग आपण आठवड्याचे वार वाटून घ्यायचो. हो, एक दिवस तू मला गिफ्ट द्यायचंस आणि एक दिवस मी तुला. किती धडपड करून जमवल्या होत्या ना सगळ्या गोष्टी आपण. मज्जा आली होती. ए, तुला ती पिंक कलरची बॅग आठवते फ्रिल वाली तू मला दिली होतीस? वाव. झालं आहे. आठवडाभर एवढी गंमत करायचो की व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायची गरजच पडायची नाही. दंगलवाल्यांचा पोपट. मुद्दा तोच आहे. एक्झॅक्टली तेच करायचं आपण. आठवड्याचे वार वाटून घ्यायचे. सोमवार बुधवार शुक्रवार माझा, मंगळवार गुरुवार शनिवार तुझा. आणि ज्या दिवशी ज्याचा असेल वार त्यांनी समोरच्यावर करायचा वार. संशय घ्यायचा. जितका टोकाचा संशय तितकं बरं. हे जे आपलं चालू आहे ना, सोनू माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे रे, हेच नडतं आपल्याला. कसाही कुठेही कधी कोणावरही संशय घ्यायचा. समोरच्याने असं पकडून धरायचं ना की भांडण पेटलंच पाहिजे. बघूया ना खोट्या भांडण्यात काय मजा असते ती. समोरच्याने स्वतःला डिफेंड करायचं ना. अर्थातच, त्याशिवाय भांडण कसं पेटणार? रविवारी मस्तपैकी बघू ना भांडणाची व्हरायटी. रोहित, कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत ठीक होतं सगळं, पण आता तू जे करायचं म्हणतोयस ते सगळ्यांसमोर होणार. म्हणजे सगळ्यांना कळणार की आपलं खरंच पटत नाहीये. मग त्यांना पण कळू दे ना आपण गोड गोड कपल नाहीये ते. त्यांच्यात आपले मित्र पण येतात. अरे हा तर विचारच नाही केला. रविवारच्या गेट टुगेदर पार्टी. ओ हे आद्या, हे बघ रविवारच्या गेट टुगेदर पार्टीमध्ये सगळ्यांना सांगून टाकू आपलं पॅचअप झालंय ते. त्यांना तेवढंच आपल्याला सल्ले बिल्ले दिल्याचं समाधान. आणि हे बघ, आपल्याला हा खेळ परत खेळायचा असेल तर आपण खेळू शकतो. दे टाळी. चालेल. मग ठरलं म्हणजे फायनल. कधीपासून? अरे नेक काम में देरी क्यों? उद्या सोमवार आहे ना, उद्या माझा वार. असा वार करतो ना मी, बघ.